नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी मुलांना जेव्हा छोटीशी भूक लागलेली असते तेव्हा हा झटपट बनवणारा पदार्थ आपल्याला सुचतो करायला आणि पटकन पण बनेल आणि त्याला साहित्यसुद्धा कमी लागेल. तर आता मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यात कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला आणि त्याच्यामध्ये मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते परतवून घेतलेत छान. मग त्यात 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे, शिमला मिरची अर्धी वाटी आणि अर्धी वाटी वाटाणे टाकलेले आहेत. वाटाणे हे फ्रोझन नाही आहेत, मी कालच आणले होते हे वाटाणे. गाजरसुद्धा अर्धीच वाटी आहे, ते गाजरचे छोटे छोटे पीस करून घेतलेत. आलं लसूणची पेस्ट 1.5 चमचा टाकला आहे. तर घरगुती तिखट मी 2 चमचे टाकलेले आहे. मॅगी मसालासुद्धा टाकला होता 2 चमचे, पण तो माझ्याकडून रेकॉर्ड झाला नाही. आता मोठ्या टोपामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यात 3 वाट्या पास्ता, तेल आणि मीठ टाकून उकळवलं आहे 80% आणि हा पास्ता आता मी गाळून घेतलेला आहे. आणि आता या मिश्रणामध्ये मी सॉस टाकलेला आहे, सोया सॉस 1 चमचा आणि टोमॅटो सॉस 2 चमचे आणि आपला हा पास्ता टाकून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करता करता आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं घट्ट होत राहतं. तर मध्ये मध्ये आपल्याला जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ना, तर तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आपला जो पास्ता आहे ना तो असा कोरडा न होता ज्युसी झाला पाहिजे, तरच तो खायला खूप छान लागतो. आता मी चीज घेतले होते 2 क्यूब, तुम्ही 3-4 पण घेऊ शकता. ते मी किसून आता मिक्स करून घेतलेला आहे पास्ता आणि आपला पास्ता सारखा घट्ट होत असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर मला तेच पाणी जवळजवळ 3 वाट्या लागलेले आहेत आणि डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे. जर बघायला आवडत असेल तर नक्की बघा. बाय.